यदि चैतन्ये मुकुरैव भावाश्चिदचितः समं भान्ति द्रव्यव्ययजनिलसन्तोऽन्तरहितः जगत्साक्षी मार्गप्रकटनपरो भानुरिव यो महावीरस्वामी नयनपथगामी भवतु मे। उत्तम मार्दव धर्म काय सांगितलं? काल कुठला झाला, आज कुठला धर्म? तर असा कुठला धर्म डिवाइड केलेला नाही. सगळे अनंत धर्म जीवाबरोबर सतत आहेत. त्यामुळं सांगितलं की कुठल्याही दिवशी कुठला धर्म डिवाइड करणं हे चुकीचं आहे. मग त्याच्यापेक्षा सांगितलं सगळ्या धर्मांचा स्वाद रोज घ्यायला हवा. त्यामुळं रोज 10 धर्म आहेत असं आम्हांनी घटवलं होतं ना. तर उत्तम हा शब्द सांगितलं होतं स्वभावाचा वाचक आहे, ध्रुव आत्म्याचा वाचक आहे, विषयाचा. आणि मार्दवमध्ये काय सांगितलं? मृदुता. मृदोह भावह मार्दवह असं घेतलं होतं. जो मृदूचा भाव तो मार्दव, म्हणजे ज्याच्यामध्ये मृदुता आहे तर तो सांगितलं मार्दव भाव आहे. मार्दवाचे स्वरूप असे आहे की ज्या मानकषायाने आत्म्यामध्ये कठोरता येते. मार्दवाचा विरुद्ध मानकषाय आहे किंवा मानकषायाच्या विरुद्ध मार्दव भाव आहे. मग सांगितलं की मानकषाय आत्म्यामध्ये कठोरता आणतो. त्या कठोरतेचा नाश करून कोमलता आणणे तो मार्दव नामक आत्म्याचा गुण आहे. मानकषायाचा उपशम झाल्यास मार्दव गुण प्राप्त होतो. मानकषाय संसाराला वाढवणारा आहे, मार्दव गुण या संसार परिभ्रमणाचा नाश करणारा आहे. अभिमानाच्या ठिकाणी दयाधर्माचा जन्मापासून अभाव समजावा. जो कोणी अभिमानी जीव आहे तर त्याच्या ठिकाणी दयाधर्म नसतो. कठोर परिणामी लोक निर्दयी असतात. मार्दव गुण सर्वांचे हित करणारा आहे. म्हणजे सांगितलं ना, जिथं मार्दव गुण आहे तिथं कठोरता नाही. आणि चांगली वाक्य सांगितली ती आता काय की जिथं मान कषाय आहे, आज घेतलंय ना ह्याच्यामध्ये अध्यात्मधारामध्ये, मान विष आहे आणि ज्ञान अमृत आहे. किंवा मानी लोकांना मार्दव गुणवाले जीव आवडत नाहीत किंवा ते त्यांच्या सहवासात जात नाहीत. मानी जीव निरभिमानींच्या सहवासामध्ये राहणं पसंत करत नाहीत. म्हणून सांगितलं की हा मार्दव गुण उलट जीवाचा उद्धार करणारा आहे किंवा शांती देणारा आहे, कठोरतेचा नाश करणारा आहे. पण तसं न भासित होता हा जीव मिथ्या अभिमानाने ग्रस्त असतो आणि स्वतःला ग्रेट समजतो. आम्हाने आज काय घेतलं होतं असते एक मिनिट. मान. आपण मान म्हणजे कषायाचा वाचक म्हणतोय ना, मान कषाय. तर तिथं सांगितलं आम्हांनी की मान ह्याचा वास्तविक अर्थ ज्ञान आहे. कसं करायचं? मा मिनोती, जाणतो, जानाती. मा मिनोती म्हणजेच जाणणे वाचक जो शब्द आहे त्याला म्हणलं मान. त्यामुळं मान म्हणजे वास्तविक ज्ञान आहे. म्हणून म्हणलं स्वतःला जाणलं तर खरं उत्तम मान प्रगट झाला. आपण उत्तम मार्दव धर्म म्हणतोय ना आजचं, तर आम्हाने जास्त विशेष खुलासा केला आज की उत्तम मान म्हणा तर मान म्हणजे गर्व नाही, तर मान म्हणजे मृदुता म्हणा किंवा ज्ञान. उत्तम मान प्रगट झाला म्हणजे उत्तम ज्ञान प्रगट झालंय. मग असा तो मान स्वभाव आहे आपला. म्हणजे कशाने म्हणायचंय तर मान म्हणजे ज्ञान स्वभाव आहे. त्या स्वभावाला जाणलं तर उत्तम मान प्रगट झाला. पुढे घेतलं काय?
की शुद्धोपयोगाची मृदुता प्रगट झाली तर बाहेर कोणतीही कठोरता जाणवत नाही. खरी मृदुता कुठं आहे? स्वभावामध्ये, किंवा त्या स्वभावाला जाणलं असताना खरी मृदुता प्रगट होते. मग शुद्धोपयोग याने मृदुता प्रगट होते खरी, आणि ती मृदुता प्रगट झाली तर बाहेरची कुठलीही गोष्ट आपल्याला कठोर भासत नाही, जाणवत नाही, किंवा त्याची कठोरता आपल्याला बाधक ठरत नाही. विचार करा ना, मी मान कशारहित आहे असं आपण जेव्हा जाणतोय त्यावेळेस तिथं कुठल्या गोष्टीचा त्रास होणार आहे? जरी कोणी येऊन आपली निंदा करेल, आपल्याला काही जरी अपशब्द बोलेल, आपला अपमान करेल, तरी सुद्धा माझ्यात मान कशाय नाही आहे तर किती फरक पडणार आहे? काल जसं सांगितलं ना, जिथं जळण्यायोग्य गवत नाही आहे अशा ठिकाणी तुमचं ते अंगार पडलं तरी सुद्धा, विस्तू पडलं तरी सुद्धा ते जाळायला कोणी जाळल्यासारखं नाहीच आहे इंधन तिथं, तर कोणाला जाळणार? अतृणे पतितो वन्नीही नैव किम दहिष्यती, कोणालाही जाळत नाही ती अग्नी, कारण तिथं जाळण्यायोग्य कोणी शेष राहीलच नाही. मग तसंच सांगितलं इथं पण की जर माझ्यामध्ये मृदुता प्रगट झाली आहे, इतका मस्त मृदू स्वभाव आहे की समोरचा जीव कितीही आपल्या विरुद्ध वागेल तरी सुद्धा, ते आम्हा म्हणतात ना नेहमी, कोण मल्लाजी नावाचा शिष्य असतो आणि तिथं त्याच्यामध्ये इतकी मृदुता, इतकी सरळता असते की सगळे कपट करत असतात त्याच्या विरुद्ध त्या संघातले, आणि त्या गुरूंचं दृष्टी तर पूर्ण याच्यावर असते मल्लाजीवर, आणि त्यालाच आचार्यपद द्यायचं असतं. पण बाकीच्या सगळ्यांना ते नको असतं. त्यामुळं सगळ्यांनी जाऊन मल्लाजीच्या विरुद्ध गुरूंना भडकवलं पण तरी सुद्धा काय परिणाम नाही झाला. म्हणजे हे मला म्हणायचं आहे की मृदुता माझ्यामध्ये असेल तर बाहिरंगात कोणी कसाही वागेल तरी पण त्याचा इफेक्ट माझ्यावर जाणवणार नाही. म्हणजे तो जीव असा न्यूट्रल राहू शकतो. मग तिथं म्हटलं काय की जेव्हा मृदुता प्रगट झाली त्या मल्लाजीच्या ठिकाणी, त्यावेळेस त्या सगळ्या अन्य शिष्यांनी येऊन काय केलं, त्याला सांगितलं तुम्ही दरीत उडी टाका म्हणून सांगितलंय आचार्यांनी. लगेच टाकली, कारण आज्ञाधारक इतका होता आणि इतकी सरळता होती अंतरंगामध्ये की कसलाही मान नव्हता, कसलाही शंका नव्हती त्याच्या मागं, तरी पण सेफ राहिला. अग्नीत प्रवेश कर म्हणून सांगितलंय, केला तरी पण सेफ राहिला. अशा अनेक प्रसंगांमधून तो यशस्वीरित्या बाहेर पडला. का? कारण त्याच्यामध्ये मृदुता, सरळता, निर्माणता होती. म्हणून म्हणलं जिथं शुद्धोपयोगाची मृदुता आहे तिथं बाहेर कोणीही कसलाही असेल तरी त्याची कठोरता भासत नाही. रागादी भावाने कोणी दीन नाही आणि वितरागी भावाने कोणी महान नाही. काय म्हणले? आपल्याला मान कशाय बघायचंय ना, मान कषायाचा जिथं अंत तिथं मार्दवता प्रगट झाली, किंवा जिथं मार्दवता प्रगट झाली तिथं मान कषाय राहिला नाही. मग जो रागादी भावाने परिणत होतोय तर तो दीन आहे असं नाही, आणि जो वितराग भावाने परिणत होतोय तो महान आहे असं पण नाही, कारण पर्याय आहे. मग कुठल्याही पर्यायामुळं जीव महान नाही आहे, तर जीवाची महानता स्वाभाविक आहे, स्वभावानेच आहे. किंवा मिथ्यात्व आहे म्हणून कोणी पामर आहे आणि सम्यक दर्शन आहे म्हणून प्रभू आहे असं देखील नाही. परद्रव्य, परभाव, पर्याय याने कोणीही लहान किंवा महान ठरत नाही. म्हणून आजच्या दिवशी तो अभिमान सोडायला हवा. अभिमानीला कोणी प्रेम करत नाही, आदर देत नाही, सर्वजण त्याचा तिरस्कार करतात. स्वतःत राहणे हीच खरी महानता आहे. केवल ज्ञानाने मी महान आहे आणि केवल ज्ञान नाही म्हणून मी लहान आहे, हीन आहे असं नाही. म्हणजे माझा ज्ञानाचा क्षम अल्प आहे म्हणून मी हीन आहे, दीन आहे असं मानणं सुद्धा मान कशाय. काय म्हणले मी असं सकाळच्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं ना, विषय झाला होता हा चर्चेमध्ये, की जेव्हा आपण मान करतो म्हणजे मी ग्रेट हा तर मान आहेच, पण मी हीन, मी दीन, मी यांच्यापेक्षा कमी हा भाव सुद्धा मान कषाय आहे. म्हणून सांगितलं की ज्याच्या अंतरंगात मान कषाय आहे त्यालाच स्वतःबद्दल अशी गिल्टी फिलिंग होते की मी यांच्या तुलनेमध्ये समान नाही आहे, किंवा मी म्हणजे खूप
त्यांच्यापेक्षा गया गुजरा अशा प्रकारचं जे काही फिलिंग आहे त्याला सुद्धा म्हणलं मान कषाय आहे. मी तर स्वभावानेच महान होतो, महान आहे, महानच राहणार. मानी जीव दुर्गतीला प्राप्त होतो. आणि सांगितलं की नियमाने धर्मापासून भ्रष्ट होतो. विचार करा, हे शास्त्रातलं नेहमी आपल्या जीवनातलं सांगतीये. आपण जर मान कषाय केला तर नियमाने आपलं अधःपतन होणार. नियमाने आपण धर्मापासून, धार्मिकांपासून तोडले जाणार. जसं काय झालं होतं, आम्हाला आज उदाहरण सांगितलं होतं दुपारी की समोशरण आलं होतं महावीर भगवंतांचं. आणि त्या समोशरणामध्ये गणधर नव्हते ना, म्हणजे योग्य शिष्य नव्हते, त्यामुळे गणधर पद कोणाला मिळालं नव्हतं. त्यामुळे दिव्यध्वनी खिरत नव्हती. आणि मग कुठून तरी पकडून त्या गौतम म्हणजे इंद्रभूती ब्राह्मणाला पकडून आणलं होतं. आणि मग ते येऊन समोर उभारले की त्यांचा मान कषाय गळाला, वैराग्य झालं, दीक्षा घेतली. आणि मग आता जस्ट त्यांना गणधर पद मिळालं होतं. आणि आता जस्ट काय म्हणायचं, दिव्यध्वनी खिरणार, थोड्या वेळात खिरणार किंवा लगेच खिरणार काही क्षणात. त्यावेळीच सांगितलं मंखली घोष किंवा मस्करी म्हटलं ना, असं त्या नावाचे एक मुनी होते जे की खूप वर्षापासून दीक्षित होते, पूर्वीपासून. आणि तिथं काय झालं, त्यांना कळलं की असं इंद्राने काय केलंय, इंद्रभूती गौतमांना पकडून आणलंय, म्हणजे त्यांना हे गणधरपद दिलंय असं. आणि मग यांचा मान कषाय उफाळला. कोणाचा कर्मांचा उदय कधी कुठल्या वेळी कसा येईल सांगता येत नाही. मग तिथं गौतम ते मंखली घोष त्यांचा मान कषायाचा तीव्र उदय सुरू झाला, उदीरणा सुरू झाली. आणि त्या निमित्तामध्ये यांना इतकं अपमानित फील झालं की मी इतक्या वर्षाचा दीक्षित असताना मला गणधरपद का नाही दिलं, किंवा मी असताना का नाही दिव्यध्वनी खिरली, मग यांच्या निमित्तातच का खिरली. आणि मग त्यांनी काय केला, भेदभाव केला की ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं मानतायत आणि मी कनिष्ठ आहे, तर मला इथं थांबायचं नाही. आणि जस्ट काही सेकंद मनात राहिले असतील दिव्यध्वनी खिरायला, तर हे समोशरणातून बाहेर पडले. आणि ते बाहेर पडले की दिव्यध्वनी खिरली. काय झालं, कोणाचा फायदा कोणाचं नुकसान झालं, म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. म्हणजे उलटा असं त्याचं तर्क करू शकतो आपण की जोपर्यंत ते समोशरणात होते तोपर्यंत दिव्यध्वनी खिरायची नव्हती. आणि ज्या क्षणाला ते गौतम स्वामींना गणधरपद मिळालं त्याच समयाला दिव्यध्वनी खिरायला सुरुवात झाली. म्हणजे हा जीव स्वतःच्या या मान कषायाच्या निमित्तात धर्मापासून भ्रष्ट झाला, दूर गेला. आणि त्याचं फळ त्याला अनेक भावापर्यंत त्याला जिनधर्माची म्हणजे आता ते त्याचं भविष्य काय झालं माहीत नाही, पण जिनधर्मापासून तो तुटला. आणि मग अन्य मतांची स्थापना केली त्यांनी. मग हेच घटवलं आम्हांनी की आपण कुठल्या इच्छेने मान कषाय जिथं आहे तिथं इच्छा असते की मला आदर द्यावा, माझा सन्मान व्हावा, माझ्याकडं बघावं लोकांनी, माझं सगळं ऐकावं वगैरे अशा प्रकारचं. तर तिथं म्हणायचे की जेव्हा कुठल्या तरी इच्छेने आपण धर्माच्या शरण जातो, धर्माचा आश्रय घेतो, तर नियमाने आपलं इच्छाभंग होतो, अपेक्षाभंग होतो आणि त्याचं दुःख भोगावं लागतं. आणि धर्माच्या शरण जातोय तर तिथं कुठल्याही क्रिया असू दे धर्माची, तुमची देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, उपवास वगैरे करताय तुम्ही, आता विधान वगैरे ज्या काही तुम्ही क्रिया करताय त्याच्या मागं जर निरपेक्ष भावना असेल तर ते फळ देणार. आणि जर आपण काहीतरी इच्छा ठेवून माझ्या संसारामधलं हे संकट संपू दे म्हणून मी 10 उपवास करतो, किंवा काय पुत्रप्राप्ती होऊ दे म्हणून मी हे करतो, कुठल्याही जरी भावनेने, किंवा काय मला धन लाभ व्हावा, माझी प्रगती व्हावी, मला प्रमोशन मिळावं, काहीही जरी भावना मागं असेल आणि त्या अपेक्षापूर्वक जर धर्म करणार तर नियमाने आपल्याला त्याचं दुःख हे फळ भोगावं लागणार. म्हणून तिथं एक गाथा दिली आहे परमात्मा प्रकाशमध्ये, खूप सुंदर गाथा आहे आणि खूप मार्मिक आहे. कशी गाथा सांगितली आहे, लाह कितीही कारणीण जे शिव संगुचयंती. लाह म्हणजे लाभासाठी, लाह कितीही कारणीण कुठल्या तरी
लाभाच्या कारणासाठी, काहीतरी लाभ व्हावा याच्यासाठी बरं का. लाभ कितीही कारणीन जे शिवसंगुचयंती. शिवसंग म्हणजे एकतर स्वभावरूप शिवचा संग किंवा बहिरंगात परमात्मा जे कोणी परमेष्ठी आहेत त्यांचा संग, त्यांचा सहवास. लाभासाठी जो कोणी जीव शिवसंगती सोडतो. शिवसंगती म्हणजे समजून घ्या दोन्ही नयाने, एक स्वभावाची संगती किंवा बहिरंगामध्ये धार्मिक जीव जे आहेत किंवा जे आदर्श देवशास्त्र गुरु आहेत त्यांची संगती जो सोडतो. लाह कितीही कारणीन जे शिवसंगुचयंती खिला लग्गिविते विमुनी. उदाहरण दिले त्यांनी. एखाद्या मनुष्याला खिळा पाहिजे बरं का, खिळ्याची गरज आहे कोणाला तरी. त्यांनी खिळा कसा मिळवला. खिला लग्गिविते विमुनी देऊलु देऊ डहंती. इतकं भयंकर उदाहरण दिले की तो त्या खिळ्यासाठी देऊळ आणि देवाला जाळतो. काय मिळवलं त्याच्यातून. खिळा. किती छान आहे. असं सांगितलं. तुम्ही उदाहरण असं घटवलं त्यांनी. तुम्ही कुठल्या तरी क्षुल्लक लाभ व्हावा ह्या अपेक्षेने जर शिवसंगती सोडताय तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा देऊळ म्हणजे हे आपलं मिळालेलं वर्तमानातलं शरीर हे देऊळ आहे आणि त्यामध्ये असणारा हा आत्मा म्हणजे देव आहे. या दोन्हीला आपण जाळतोय असं सांगितलं. प्रवचन आहे. बसायचं बसा आहे त्याचं टाईम. तर सांगितलं की कुठल्या तरी लाभाच्यासाठी जर आपण शिवसंगती सोडतो तर जसं की खिळ्यासाठी कोणी मुनी म्हणजे आता एखादा जीव म्हणा कोणीही देऊळ आणि देवाला जाळतो असं उदाहरण देऊन सांगितलं. तर ह्याच्यातून सावधानता घ्यायची आपल्याला की आपण जेव्हा देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात राहतोय किंवा धर्माच्या क्रिया करतोय, कुठल्याही धर्म म्हणून जे काय तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठलीही अपेक्षा नको. ठीक आहे. निरपेक्ष बुद्धीने जे काय करणार तर तो धर्म आपल्याला सफल ठरतो. मान कशाय कधी होतो. जेव्हा आपण पराचा आश्रय करतो. म्हणलं ना, परद्रव्य, परभाव किंवा परपर्याय. आपलीच पर्याय असेल तरी सुद्धा ती पर झाली, स्वभावापासून भिन्न आहे म्हणून पर म्हणली गेली. जेव्हा त्या पर्यायाचा आश्रय करतोय तिथं सुद्धा त्या पराश्रयाच्या निमित्तात मान कशाय होतो आणि जेव्हा स्वतःचा आश्रय घेतोय तिथं निमाने त्या मानाचा नाश होतो. मग त्यांनी सांगितलं की एक सुभाषित आहे त्याच्यामध्ये त्यांनी घटवलंय की मूर्ख कोणाला म्हणायचं. त्या मूर्खाची 5 चिन्ह सांगितलेत बरं का. मूर्ख जीवाची 5 चिन्ह शास्त्रात काय काय सांगावं लागलं. म्हणजे सुभाषितात सांगितलेलं आहे ते का, पण तरी म्हणायचे की एक काव्यकार सुभाषितकार वगैरे अशा पण रीतीने रचना करतात. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्वी दुर्वचनी तथा हट्टीच्या प्रियवादीच परोक्तम नैव मन्यते. मूर्खाची 5 चिन्ह आहेत. पहिलं सांगितलं गर्विष्ठ म्हणजेच हा कोण मान कषायवाला, जो आपला आजचा उत्तम मार्गव धर्माच्या विरुद्ध असणारा जीव आहे. म्हणजे ज्याच्याकडं मान कषाय आहे, गर्व आहे, तो मूर्ख आहे. दुसरं सांगितलं तो म्हणजे मी बघा बरं का स्वतःला, कारण मी आजपर्यंत अनादीपासून हेच केलंय, 4 कषायामध्ये अडकलो आणि सगळ्यात महान दोष आहे तो या मान कषायाचा आहे. जिथं मान कषाय तीव्र झाला, त्याच्या उदयाच्या आपण आहारी गेलो तर 4 कषाय आपल्याबरोबर राहतात. म्हणून जो मूर्ख असतो तो गर्विष्ठ असतो, दुर्वचनी असतो. त्याचे वचन सरळ कसे असणार, जो की मूर्ख असतो किंवा जो दुर्वचनी असतो तो मूर्ख असतो. तर पहिलं लक्षण गर्विष्ठ, दुसरं दुर्वचनी, तिसरं सांगितलं हट्टी असतो.
हठाग्रह असतो त्याचा की हेच बरोबर किंवा असंच पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे वगैरे, हे सुद्धा मूर्खाचं लक्षण सांगितलं. का? कारण त्याच्यामध्ये त्याला विवेक नाही आहे की हे योग्य आहे का अयोग्य आहे वगैरे वगैरे. तर म्हणून म्हटलं हट्टी असतो तो सुद्धा मूर्ख असतो. चौथं सांगितलं अप्रियवादी, अप्रिय वचन बोलणारा. आता दुर्वचनीमध्ये येईल ते, पण तरी सुद्धा त्यांनी अप्रियवादी म्हणजे कठोर वगैरे बोलणारा असं करायचं. काय केलं त्यांनी? अप्रिय वचनाने सज्जनांचे मन दुखवतो. मूर्ख लोक मिथ्या कर्माच्या उदयाचं निमित्त असताना थोड्याशा काहीतरी ज्ञानाने गर्विष्ठ होऊन आपणच ज्ञानी आहोत, हे आपले वचनच खरे आहेत असा हट्ट करतात आणि अप्रिय वचनाने सज्जनांचे मन दुखवतात. विद्वानाने त्यांना समजावून सांगितल्यास ते मानत नाहीत. परोक्तम नैव मन्यते, पर कोणी जर सांगितले त्यांना तर ते मानत नाहीत, म्हणजे मानण्याची तयारी नसते. त्यामुळे एका पंडितांनी आज काय घटवलंय, जहाँ मान होता है वहाँ जो मानना चाहिए वह मानता नहीं, मनवाता है या काय त्याच्या अजून एक असं काहीतरी वाक्य केलं त्यांनी. म्हणजे मान कशा आहे हे तो मानू देत नाही, खरं स्वरूप काय आहे हे स्वतःचं ते जाणू देत नाही, मानू देत नाही, त्यालाच मान म्हणा असं त्यांनी एक थोडंसं यमक करून सांगितलं होतं. मग त्याच्यातून सांगायचं काय होतं की जो मूर्ख असतो तो गर्विष्ठ असतो, जो गर्विष्ठ असतो तो मूर्ख असतो, आणि तो मीच, तो मी नाहीच. जर आपल्याला मूर्ख बनायचं नसेल तर आपली ओळख अशी करा की मी या गर्वापासून दूर राहणार, किंवा असा मान कशा आहे मला स्पर्श करायला नको. आणि सम्यक दृष्टीचं लक्षण काय सांगितलं, ज्याच्या ठिकाणी 25 दोषांचा अभाव असताना सम्यक दर्शनाची प्राप्ती सांगितलंय ना. मग त्या 25 दोषामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे 8 मद आहेत. ज्याच्याजवळ हा मान कषाय आहे, त्या 8 प्रकारचे मान कषाय ते उपलक्षणात्मक समजून घ्या. तसे अनेक प्रकारचे जेवढे परिणाम आहेत सगळे मान कषाय त्या प्रकारचे. सगळ्या मान कषायांच्या सद्भावामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. त्यामुळं पहिल्यांदा मान कषाय सोडायला सांगितला. मग त्यात सांगितलं काय की तो भरत चक्रवर्ती असतो आणि तो कुठं गेला माहिती आहे सगळ्यांना, षटखंड जिंकून आल्यावर आपलं नाव लिहायला कुठं गेला होता, विजयार्ध पर्वतावर. तर तिथं गेल्यावर तिथं त्याला नाव लिहायचं होतं ना, आणि मग लिहायला बघितलं तर हाऊसफुल झालं होतं ते. का बरं, तर आत्तापर्यंतचे जेवढे सगळे चक्रवर्ती झाले होते त्या सगळ्यांनी तिथं आपलं नाव कोरलं होतं, आणि याला लिहायला जागाच नाही राहिली होती. आणि तेवढा एक इन्सिडन्स म्हणा की तेवढ्या निमित्तामध्ये भरत चक्रवर्तीला त्याचा मान गळून गेला. का बरं, कारण त्याची भावना होती की मीच श्रेष्ठ, या 6 खंडांना जिंकणारा मीच फर्स्ट आहे कोणीतरी. आणि तिथं जाऊन बघितलं तर असे अनेक चक्रवर्ती होऊन गेले, आणि हे कळल्यावर तिथं त्याचा अभिमान खंडित झाला. कारण कोणाचं तरी नाव पुसून मला नाव लिहावं लागणार होतं, म्हणजेच पुढचा चक्रवर्ती येणार तो माझं नाव पुसून टाकणार, आणि मग त्यावेळेस मला काय वाटणार, म्हणजे कोणीतरी मी दुसऱ्याचं नाव पुसून असं लिहिणं म्हणजेच अपमानास्पद आहे. कारण माझं नाव कोणीतरी असंच पुसून पुढं कोणाचं तरी नाव लिहिणार आहे. तर त्यांनी सांगितलं एक नाव पुसून त्याने तिथे आपले नाव लिहिले. पहा, असे मोठमोठे लोक अनंतकाली एकापेक्षा एक जास्त ज्ञानवान होऊन गेले. हे समजून त्याचा गर्व नष्ट झाला आणि त्याला बोध झाला की आपण हे करतोय म्हणजे ह्याच्यानी काय मी महान नाही, ह्याच्यामध्ये महानता नाही. तर असंच एक घटना काय झाली होती की आम्ही हायस्कूलमध्ये होतो आणि तेव्हा एक कॉम्पिटिशन आली होती. अचानक आले होते कोणीतरी, ॲक्च्युली त्यांचं पब्लिसिटी करायचं होतं त्यांना. जे कोणी रिपब्लिकन लोक होते, काय म्हणायचं, रिपब्लिकन क्लब आहे ना एक, तर तिकडचे लोक आले होते आणि त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी म्हणून सगळ्या शाळांमध्ये ते फिरत होते आणि आमच्या क्लासमध्ये आले होते. मग त्यांनी म्हटलं की दाताची
परीक्षा घेऊन त्यांनी काय म्हणायचं त्याच्यातून नंबर्स काढणार होते, त्याच्यामध्ये प्राईज देणार होते. त्यांचं मोठं होतं की आमचं पब्लिसिटी व्हावी आणि आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलो की आम्हाला काहीतरी ग्रेट, म्हणजे आम्ही ग्रेट आमचं. त्यांनी असं प्राईज ठेवले होते की ज्यांचे दात चांगली आहेत किंवा काय म्हणायचं निरोगी आहेत अशा त्यांना बक्षीस. आणि मग असं आमच्या क्लासमधनं अनेक जण गेले होते. म्हणजे पहिल्यांदा कोणाला जायला इंटरेस्ट नव्हतं, काय हे असलं कशासाठी पाहिजे वगैरे. पण आता टाकायचं म्हटल्यावर मॅडमनी वगैरे काय 4-5 नावं टाकली होती, त्यात माझं एक नाव होतं बरं का. आणि गेल्यावर त्यांनी सगळं चेकअप केलं, सगळे त्यांचं सगळं काय काय होते ना रूल तशा टाईपमध्ये बसत असले तरच त्यांनी नंबर्स काढले होते. म्हणजे काय ते व्यवस्थित त्याची रचना असावी, किडलेलं नसावं, वाकडे तिकडे नसावे, जे काय असेल ते. तर आम्ही काय कुठल्याही पर्पजने आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतला नव्हता. आणि मग नेमकं काय झालं त्याच्यामध्ये माझं नाव आलं सगळ्यांच्या लिस्टमध्ये. नंबर्स काढले होते त्याच्यामध्ये माझा 2रा नंबर आला. माझ्या दाताकडे बघू नका आता. म्हणजे तिथं त्यांनी म्हटले की जेवढे कोण आता पार्टिसिपेशन केलेले खूप कमी होते, त्यामुळं माझे दात छान निघाले होते त्याच्यात. आणि त्यांचं फर्स्टच ते प्रोग्राम होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला ढाल दिली बरं का. एक त्यांचं मोमेंटो म्हणतात ना काय तसं. जे फर्स्ट रँकवाले होते त्यांना मोठी होती आणि माझं सेकंड रँक होतं, मला छोटी ढाल. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला ढाल मिळाली होती. अभ्यास बिभ्यासमध्ये काय नाही बरं का. पण ते मिळालं म्हटल्यावर इतकी धन्यता, इतकं अनुभव, असा आनंद की ढाल मिळाली. आणि ते शाळेत काय झालं स्कूलमध्ये त्यावेळेस सगळ्यांना दाखवायलासाठी म्हणून मेन ठिकाणी ठेवली होती हो. आणि नाव लिहिलं होतं त्याच्यावर की म्हणजे जिथं ठेवलं होतं ना तिथं लिहिलं होतं की हे यांना मिळाली म्हणून. म्हटल्यावर अजून थोडंसं काय म्हणायचं एक आनंद गगनात मावत नव्हता. आणि मग कितीतरी दिवस तिथं मग समोरच ठेवली होती. तेवढे दिवस असं फिलिंग होतं की मी लय भारी क्लासमध्ये आहे, मी अभ्यासात वगैरे काय नव्हते बरं का. त्या अभ्यास करणाऱ्यांचं ढाल मिळाली नाही त्यांना कधी, मला मिळाली होती. म्हणून एक आनंद झाला होता. आता त्याला गर्व म्हणा थोड्या वेळासाठी. तर नंतर कळलं काय माहिती का, जसं त्या भरत चक्रवर्तीचं झालं ना तशा टाईपसारखं. काय केलं त्यांनी म्हणले 2ऱ्या वर्षी जेव्हा 2री बॅच येणार ना त्यांना ही ढाल फॉरवर्ड करायची आहे. म्हणजे काय झालं, जसं त्या भरत चक्रवर्तीने 2ऱ्याचं नाव पुसून आपलं नाव लिहिलं ना तशा प्रकाराचं आमचं काहीतरी झालं. म्हणजे ते मिळालं म्हणून किती आनंद होता. आणि ते त्यांचा उद्देश होता की ते पुढच्या जे विनर्स असतील त्यांना फॉरवर्ड करायचं. म्हणजे आमच्याकडे काय राहिलं थोडी काहीच नाही राहिलं अशा प्रकारामध्ये. म्हणजे किती क्षणिक गोष्टींमध्ये आपण मान करतो, गर्व करतो, तर ते योग्य नाही. आपण तशा कशायामध्ये अडकणं म्हणजे आपल्या स्वतःला दुःखी करून घेणं. आणि हा मान कशाय आपला वीक पॉईंट व्हायला नकोय. जर तो वीक पॉईंट झाला तर आपण त्याच्या निमित्तात अनेक लोक बर्बाद होतात. अनेकांच्या गोष्टी ऐकून माहितात आपल्याला की किती जणांना तरी त्या मान कशाच्या निमित्तामध्ये हानी झाली. मग त्याच्यामध्ये एक त्यांनी घटना काय घेतली आहे मग अशी आम्हाला पण सांगितली ना कशाची, त्या पगडीवाल्याची. की एक पगडीवाला असतो आणि तो राजाकडे गेला आणि त्याच्याकडे खूप चांगली पगडी होती. आणि ते राजाने विचारलं की काय कशासाठी काढली आहे. तर त्यांनी सांगितलं मला ह्याचं नजराना द्या, म्हणजे काय मूल्य द्या त्याचं. मग त्यांनी विचारलं राजाने किती, तर कितीला असती हो पगडी. लय तर 100, 200, 300 रुपये. त्यांनी सांगितली ही पगडी 5000 रुपयाला आहे. मग राजा अचंबित म्हणला इतकं का बरं, त्याची काय स्पेशालिटी आहे. मग त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला ही पगडी विकत दिली आहे त्यांनी मला हेच दाम सांगितलं याचं, त्यामुळं मी एवढ्याच दामला देणार आहे. कारण ही साधारण पगडी नाही आहे, काहीतरी विशेष आहे. मग राजाला अजून जाणून घेण्याची उत्सुकता, पण तिथं लगेच मंत्र्यांनी अडवलं आणि काय म्हणाला हे तुम्ही घेऊ नका. का बरं, कारण हा कोणतरी फसवा दिसतोय आणि असं काय 5000 सारखं काहीच गोष्ट नाही आहे त्या पगडीमध्ये, तुम्ही घेऊ नका. मग तरी सुद्धा राजा अडला आणि म्हणता की नाही मला तू सांग त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे. मग त्यांनी काय सांगितलं
म्हणला ज्यांनी मला ही दिली ना तर त्यांनी सांगितलं या पगडीला धारण करणारा, खरेदी करणारा असा तो कोणीतरी विरळाच राजा असणार आहे, ज्याचं की अतुलनीय बल असणार, त्याची बुद्धिमत्ता स्पेशल असणार, एकदम पराक्रमी असणार, सम्राट असणार, असं वगैरे वगैरे सगळे अनेक विशेषणं देऊन सांगितले. आणि म्हटला बरोबर आहे, हे काय तुमच्या लायकीचं नाही आहे किंवा हे तुम्हाला देणं मी पण बरोबर नाही आहे, ते तुम्ही धारण पण करू शकणार नाही किंवा तुम्ही त्याचे पात्र नाही आहेत, असं लय काय काय बोलला. आणि तो घेऊन निघाला पगडी. आता मंत्र्यांनी नको म्हटलं ना, म्हटल्यावर तो घेऊन निघाला तर राजाने अडवलं. राजा म्हणाला थांब, ठेव तिथं पगडी आणि खजिन्यातून 5,000 काय ते सुवर्णमुरा काय असेल ते तेवढे रुपये पैसे घेऊन त्याला पाठवा म्हणून सांगितलं. आणि हा आनंदी झाला पगडीवाला. आणि खरंच तिथं काय झालं, राजाची आज्ञा म्हटल्यावर कोण मागं सरकणार आहे. राजाकडनं तेवढे पैसे आले, याला मिळाले आणि हा त्या राजवाड्याच्या बाहेर पडला. बाहेर पडला की तिथं मंत्री जाऊन त्याला गाठतो आणि म्हणतो की तू असं का केलं, राजाला का फसवलं, काय त्याच्यामध्ये काय विशेषता नाही तुला पण माहिती आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, म्हणला मला माझं प्रॉफिट करायचं आहे आणि कसं करायचं, मार्केटिंगचं स्किल म्हणतात ना एक, तसल्या टाईपमध्ये तो काहीतरी एकदम स्किल्ड लेबर असेल कोणाचं तरी. तर तो काय म्हणतो की मला त्या राजाचा वीक पॉईंट माहीत झाला होता. काय होतं, मान कशा आहे. मला माहीत होतं जर मी राजाला चढवणार तर निमाने राजा म्हणणार आणि माझं मी तिथं हित करून घेऊ शकणार. त्यामुळं मी सांगितलं राजाला की जो बुद्धिमान असेल तोच घेऊ शकणार. लगेच राजाला काय फिलिंग, तो मीच आहे. आणि मग अशा भावनेमुळं तो त्या मान कषायाच्या आहारी जाऊन असं स्वतःचं नुकसान करून घेऊन बसला. म्हणजे असंच आपल्याला पण ठग भेटतात अनेक. जर तुम्ही तुमच्या कषायांवर विजय मिळवू शकत नाही तर कोणीतरी असं तुमचा गैरफायदा घेऊ शकतो. म्हणून सावधानता किती आवश्यक आहे ह्याच्यासाठी सांगितलं. आणि म्हणून मान कषाय हा घात करणारा ठरतो. आणि मग नंतर राजाला कळलं असेल तर राजा काय करणार हो, थोडी ना स्वतःला पोसत बसणार आहे, त्याच्या विरुद्धच कारवाई करायला सांगणार किंवा स्वतः एकांतामध्ये स्वतःचं काय म्हणायचं गिल्टी फील करत बसणार आपण असं का केलं वगैरे. म्हणून मान कशाय पश्चाताप करवणार आहे म्हणून सांगितलं याच्या आहारी जाणं योग्य नाही. तर जिथं 8 मद आहेत, कुठले 8 मद, ज्ञानम, पूजाम, कुलम, जातिम, बलम, वृद्धिम, तपो वपुः, अष्टावाश्रित्यमानित्वम, स्मय माहुर्गतस्मयाः, असं रत्नकर्ण श्रावकाचार्याची गाथा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 8 प्रकारचे मद कुठले हे सांगितले. ज्ञान, पूजा, कुळ, जाती, बल, वृद्धी, तप आणि वपू म्हणजे शरीर. काय म्हणते, हां, तर ते वपू म्हणजे शरीरामध्येच ते गर्भित केलं. तर अशा रीतीने ते 8 मद ज्याच्या ठिकाणी त्याच्यातले कुठलेही असतील भेद तरी सुद्धा त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकणार नाही. विचार करा ना, ज्याला शरीराचा मद आहे त्याला आत्मा काय दिसायचं आहे, ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झाला मी ज्ञानी म्हणून, त्याला काय कळणार आहे केवळ ज्ञानी कोण आहेत, त्यांची श्रद्धा कशी होणार, त्यांच्यावर विश्वास कसा बसणार आणि तशी शक्ती माझ्यात आहे याचा अनुभव कसा करणार. जो पर्यायातल्या एवढ्याशा ज्ञानाच्या अभिव्यक्तीने मोहित होतोय किंवा त्याला आपलं जीवन समजतोय ते म्हणजे आपली एक उपलब्धी मानतोय, तर त्याला स्वतःचं स्वरूप यथार्थ समजणार नाही. आणि त्यामुळं तो असं कुठल्या तरी परातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करणार. मग पुढं काय सांगितलं, ज्ञानम, पूजा म्हणजे प्रतिष्ठा वगैरे झाली, कुठल्या तरी पुण्याच्या उदयामध्ये प्रतिष्ठा होत असते आणि त्या प्रतिष्ठेमध्ये मान केला तर पापानुबंधी पुण्य झालं आणि मग त्याच्या निमित्तामध्ये नियमाने पापाचा आश्रव बंद सुरू झाला. म्हणून जिथं मान कषाय आहे तिथं पापाश्रव आहेच, कोणीही असू देत मग तो जीव. मानाचा उदय कुठंपर्यंत आहे हो, 10व्या गुणस्थानापर्यंत, 9व्या गुणस्थाना, 9व्या आणि
हां 9व्या गुणस्थानापर्यंत क्रोध मान माया तिथपर्यंत आहे आणि लोभ 10व्या गुणस्थानामध्ये जातो. तर 9व्या गुणस्थानापर्यंत मान कषायाचा उदय असतो. पण मला म्हणायचं की त्या उदयानुरूप कार्य आहे का? कुठं? 7व्या गुणस्थानाच्या वर 7वा 8वा आणि 9व्या 3 गुणस्थानामध्ये ते जीव शुद्धोपयोगी आहेत बुद्धिपूर्वक. त्यामुळं तिथं त्यांना तो मान कषाय उदयात असेल तरी सुद्धा ते मानी नाही आहेत. म्हणून त्यांच्याप्रमाणे त्यांना ठेवा ना समोर आपल्या आदर्श. जरी त्यांना उदय चालू आहे तरी सुद्धा ते मान करत नाही आहेत. मग तशा प्रकारे मी सुद्धा त्या उदयाच्या अनुरूप व्हायलाच पाहिजे असं नाही. जरी त्या मानाचा उदय आला तरी सुद्धा मी त्याच्यापासून भिन्न जाणतोय ह्याचा अनुभव आपण केला तर तिथं आपल्याला त्याच्यापासून त्या उदयाचा त्रास नाही होणार किंवा त्या उदयाला दूर करायला जाऊ नका हे सांगितलं. म्हणजे मान कषायाचा उदय तर प्रत्येक गुणस्थानामध्ये निरंतर आहे. ध्रुव उदय म्हटलं त्याला किंवा ध्रुवबंदी असं पण म्हटलं बहुतेक. तर त्या मान कषायाचा दोष नाही आहे. मान कर्माचा काय म्हणायचं कषाय कर्माचा दोष नाही आहे. कर्म तर उदयाला येऊन निघून जाणार आहे. मी जर त्याच्यामध्ये तसे परिणाम केले तर त्याचं फळ मला भोगावं लागणार. म्हणून तिथं एक विद्यामधसाठी एक त्यांनी गोष्ट सांगितली होती. मागे एकदा सांगितली होती बहुतेक मी ही गोष्ट की विद्येच्या अभिमानामुळे एक शिष्य गर्विष्ठ झालेला होता. त्यास कोणीतरी विचारले, मुनी महाराज आपले गुरु कोण? माझे गुरु माझ्यापेक्षा कमी शिकलेले आहेत. त्यांचे नाव सांगितल्यास माझा अपमान होईल म्हणून त्याने माझा गुरु मीच आहे असे उत्तर दिले. तो खऱ्या गुरुचे नाव न सांगता खोटे बोलला. त्यामुळे त्याचे मुख एकदम निस्तेज झालं. असं क्षणात निस्तेज झालं. एक तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर. पण जेव्हा तो खोटं बोलून काय म्हटलं एक स्वतःमध्ये मान कषाय केला आणि त्यांचं नाव सांगायला अपमान फील केलं तर तिथं त्याचं तेज लगेच नष्ट झालं. तेव्हा पाहणाऱ्याच्या मनामध्ये असे का व्हावे असे वाटून त्यांनी ही शंका पुढं जाऊन मुनी संघामध्ये आचार्यांना विचारली. तो म्हणाला, महाराज आत्ता रस्त्यामध्ये एक मुनी बसले होते. त्यांचे मुख तेजस्वी होते पण त्यांचे मुख बघता बघता निस्तेज झाले. याचे कारण काय? त्यावेळी गुरूंनी अवधी ज्ञानाने जाणून सांगितले की त्याचा गुरु मीच आहे. माझ्याकडूनच त्याने दीक्षा घेतली आहे. परंतु अभिमानामुळे तो म्हणाला माझा गुरु मीच आहे. याच कारणाने त्यांचे मुख निस्तेज झाले. म्हणजे काय म्हणायचं आहे? त्या गुरूंना त्यांना ते आपल्यापेक्षा कमी ज्ञानी आहेत त्यांना आपला गुरु म्हणणं याच्यामध्ये त्याला अपमान फील झाला होता आणि त्यामुळे तो स्वीकारे ना की ते माझे गुरु आहेत. पुढं काय झालं? मीच ज्ञानी आहे असा मिथ्या अभिमान करणारे पापी म्हणले जातात. त्या पापकर्माचा उदय भोगल्याशिवाय सुटत नाही. तो पापकर्म कसे भोगतो ते सांगतात. सर्व लोकांनी त्या शिष्याची फार निंदा केली. आत्तापर्यंत उदय चांगला होता म्हणून ख्याती चालू होती, काय त्याला बाधा नाही झाली. पण हे परिणाम केले त्याच क्षणाला सांगितलं सगळीकडे निंदा सुरू झाली. ज्ञानाच्या अभिमानामुळे तो या लोकी निंदेला पात्र झाला व परलोकी 100 वेळा कुत्रा होऊन तिर्यंच गतीचे दुःख भोगता झाला. कोण? दिगंबर मुनी दीक्षा घेतलेला जीव अशा तिर्यंच योनीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे म्हणून अभिमान करू नका की मी व्रत केलंय किंवा मी काहीतरी तपस्या केली आहे म्हणजे मला चांगलीच गती मिळणार, नेसेसरी नाही. कारण हे असे मुनी सुद्धा सांगितलं कुगतीला जाऊ शकतात, दुर्गतीला. आणि तो पुढील 100 भवामध्ये कुत्रा होऊन जन्मला आणि तिथं अनेक प्रकारचं दुःख भोगता झाला. विचार करून पहा व उपकार करणाऱ्यावर अपकार बुद्धी करू नका. गुरूंनी उपकार केला तर त्यांच्यावर अपकाराचे भाव केले हे त्याची चूक झाली. कृतज्ञपणा ठेवा, कृतघ्न होऊ नका. सदा अंतःकरण पवित्र करा व पुण्य संचय करा. धर्माला कधी विसरू नका. धर्माशिवाय तुमचे आत्मकल्याण करण्यास कोणताही दुसरा उपाय नाही असे भगवंतांचे वचन आहे. मग धर्म काय आहे? आपला स्वभावाला जाणणे हे धर्म आहे. तर तिथं मान कषायाचा सहज अंत होतोच. हो.
जाणा. या आत्म्यामध्ये अनादीपासून मान कशाय नाहीच. निर्णय करा, या मान कषायाने माझा काहीही फायदा नाहीच. गर्वामध्ये सुख नाही, नव्हते, नसणारच. गर्व करणारा नाही, जाणणारा आहे. मानवाला नाही, ज्ञानवाला आहे, जाणा. ज्ञानी स्वरूपोऽहम्, निर्मानी स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहर.